नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर भारत आणि कोणत्या देशाने मिळून 50 स्टार्टअप एक्सचेंज प्रोग्राम लॉन्च केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी मिळून 50 स्टार्टअप एक्सचेंज प्रोग्राम सुरू केलेला आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून एमी पोप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव आहे यांचं? तर एमी पोप असं यांचं नाव आहे आणि त्या 1 ऑक्टोबर 2023 पासून पुढील 5 वर्षासाठी या संघटनेच्या महासंचालक असणार आहेत. पोप यांच्याविषयी सांगायचं झालं तर याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या व्यवस्थापन आणि सुधारणा उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच यांची या संघटनेवर नियुक्ती होण्याआधी त्यांनी 2021 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या स्थलांतरणावरील वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्य केलेलं आहे. 2015 ते 17 पर्यंत त्या राष्ट्राध्यक्षांच्या उपसहाय्यक आणि उप होमलँड सुरक्षा सल्लागार देखील होत्या आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या विशेष सहाय्यक आणि ट्रान्स बॉर्डर सिक्युरिटीच्या वरिष्ठ संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यांची आता ज्या संघटनेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. या संघटनेची स्थापना 1951 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी इंटरनॅशनल कमिटी फॉर युरोपियन मायग्रेशन म्हणून करण्यात आली होती. तसेच याला 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राची एजन्सी बनवण्यात आलेला आहे आणि सध्या याचे 175 देश सदस्य आहेत, तर 8 देशांना यामध्ये निरीक्षकाचा दर्जा प्राप्त आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे या IOM चं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. ला लिगा फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ला लिगा फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद बार्सिलोना या क्लबनं पटकावलेलं आहे. बार्सिलोनाने ही स्पर्धा कितव्यांदा जिंकलेली आहे? तर आता ही स्पर्धा बार्सिलोना या क्लबने 27व्यांदा जिंकलेली आहे आणि विशेष म्हणजे 4 सामने शिल्लक असतानाच बार्सिलोनाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बार्सिलोनाने आतापर्यंतच्या 34 सामन्यामध्ये 85 गुण मिळवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तसेच ही जी स्पर्धा आहे याचं आतापर्यंत सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणत्या क्लबनं पटकावलेलं आहे? तर रिअल माद्रिद या क्लबने आतापर्यंत 35 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचे नवीन केंद्रीय कायदा मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता भारताचे नवीन केंद्रीय कायदा मंत्री म्हणून अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अर्जुन राम मेघवाल यांच्या आधी कायदा मंत्री कोण होते? तर किरण रिजिजू हे कायदा मंत्री होते. त्यांच्याकडून हे मंत्रिपद काढून घेऊन हे अर्जुन राम मेघवाल यांना देण्यात आलेलं आहे. व तसेच किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. दोन्ही पॉइंट लक्षात राहू द्या. केंद्रीय कायदा मंत्री कोण आहेत आता नवीन? तर अर्जुन राम मेघवाल आहेत. आणि आता पृथ्वी विज्ञान मंत्री कोण आहेत? तर किरण रिजिजू हे पृथ्वी विज्ञान मंत्री आहेत. या दोघांविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. अर्जुन राम मेघवाल हे राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी एक IAS ऑफिसर होते. त्यांनी IAS ची नोकरी सोडून राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे व ते सलग 3 वेळा बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा 2009 मध्ये ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये सुद्धा ते याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तसेच ते संसदेत जाण्यासाठी कार ऐवजी सायकलचा वापर करतात. हे विधान सुद्धा नोट करून घ्या. याबरोबरच आता किरण रिजिजू यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. किरण रिजिजू हे अरुणाचल प्रदेशमधून 3 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना 2019 मध्ये क्रीडा राज्य मंत्रालयाची कमान सोपवण्यात आली होती. नंतर जुलै 2021 मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागी किरण रिजिजू यांना नवीन कायदा मंत्री बनवण्यात आले होते व आता त्यांना केंद्रीय कायदा मंत्री या पदावरून हटवून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री बनवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडेच कोणत्या देशाद्वारे सोअरिंग ईगल या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते? कोणता युद्धाभ्यास आहे? तर सोअरिंग ईगल असं याचं नाव आहे. या युद्धाभ्यासाचं आयोजन दक्षिण कोरिया या देशाद्वारे करण्यात आलं होतं. हा जो युद्धाभ्यास आहे हा युद्धाभ्यास दक्षिण कोरियामध्ये 2008 पासून वर्षातून एकदा किंवा दोनदा आयोजित केला जातो.
दक्षिण कोरियाविषयी सांगायचं झालं तर मॅपमध्ये पहा, दक्षिण कोरिया हा देश येथे स्थित आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल आहे व दक्षिण कोरियाचं चलन काय आहे, तर दक्षिण कोरियन ओन हे दक्षिण कोरिया या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे, तर भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि 16 मे रोजी फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. एन चंद्रशेखरन यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, त्यांना 2022 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ए.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे मंडळ आहे याचं अध्यक्षपद 2020 पासून रिक्त होतं आणि आता शेवटी माजी कोळसा सचिव ए.के. जैन यांची या पदावर 5 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ए.के. जैन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी याआधी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात सहसचिव तसेच ऊर्जा क्षेत्र हाताळणाऱ्या नीती आयोगात सहसचिव आणि नंतर अतिरिक्त सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सीबीआयचे पुढील संचालक म्हणून प्रवीण सूद यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टचे नवे अध्यक्ष रथेंद्र रमन बनलेले आहेत. हवाई दलाचे नवे उपप्रमुख आशुतोष दीक्षित, दक्षिण एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून बालकृष्णन मणिकांतन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदलाचे नवीन उपप्रमुख जयसिंग, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे नवीन अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून संदीप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे, तर हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांचा जन्म कुठे झाला होता, तर 1935 मध्ये पाकिस्तानमधील कराची येथे यांचा जन्म झाला होता व ते 1952 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले होते व त्यांनी नंतर ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं होतं. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये या हिंदुजा ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली होती असं देखील विचारलं जाऊ शकतं, तर नोट करून घ्या. हिंदुजा ग्रुपची स्थापना 1914 मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या राज्याने ऑनलाईन ग्रामीण शिक्षण उपक्रम पहल सुरू केला आहे, तर हा जो पहल उपक्रम आहे याची सुरुवात उत्तर प्रदेश या राज्याद्वारे करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे, तर ग्रामीण समुदायांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे शिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 10 सरकारी माध्यमिक शाळांमध्ये मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणत्या संघटनेने डिफेंडिंग क्रिएटिव्ह व्हॉइसेस हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे, तर हा जो डिफेंडिंग क्रिएटिव्ह व्हॉइसेस रिपोर्ट आहे हा युनेस्को या संघटनेद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, एक्झाम मध्ये आता बऱ्याच वेळा असे रिपोर्ट विचारण्यात येत आहेत, त्यासाठी लक्षात ठेवा डिफेंडिंग क्रिएटिव्ह व्हॉइसेस हा रिपोर्ट युनेस्को या संघटनेद्वारे प्रकाशित केलेला आहे. आणि या रिपोर्टमध्ये राजकीय अस्थिरता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित कलाकारांसाठी संरक्षण वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. युनेस्को विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. युनेस्कोचं फुल फॉर्म काय आहे, तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे आणि याचे महासंचालक कोण आहेत, तर ॲड्रे आझोले हे महासंचालक आहेत आणि एकूण 193 देश हे या संघटनेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा. संयुक्त राष्ट्र महासभेने रिकामी जागा हा दिवस जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. तर नुकतेच आता संयुक्त राष्ट्र महासभेने 26 नोव्हेंबर हा दिवस जागतिक वाहतूक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 74व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात खालीलपैकी कोणाला मानद पाल्मे डिओरने सन्मानित करण्यात आले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.